मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे या परिस्थितीशी शेतकरी ग्रामीण भागातील व्यक्ती जो आहे तर सामना करतोय। अनेक भागात मी बसलोय अशी परिस्थिती आहे, धरणातील पाणी आटलंय आणि त्यामुळे असल्या जमिनीला भेगा पडलाय। माझ्यासोबत एक शेतकरी आहे, ते देखील या दुष्काळाचा सामना करतायत आणि असं असताना त्यांनी काही कविता तयार केल्या आहे। त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। अंकुश वरपे माझ्यासोबत आहे। काय परिस्थिती आहे ग्रामीण भागात? सध्या परिस्थिती खूप भयानक झालेली आहे। या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पाणी पातळी धरणांनी तळ गाठलेला आहे, विहिरींनी तळ गाठलेला आहे। टँकरने गावोगावी खेड्यापाड्यात शेतकऱ्याला तळमळ्यातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करत आहे। आम्ही कविता तयार केली, ती कविता आम्हाला बोलून दाखवा ना। हो, ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो, विनवून सावकार त्यानं पेरल दुबार, विनवून सावकार त्यानं पेरल दुबार, कुठं गुंतलासी मेघा लय सुटल रे वार, कुठं गुंतलासी मेघा लय सुटल रे वार, ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो, कुठं गेलं सरकार त्यांना काहे दिसेना, रडतो बळीराजा त्याचे डोळे का कोणी पुसेना, त्याचे डोळे का पुसेना, जो तो आपुले आपुले हित पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो, ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो। धन्यवाद। ही सगळी भावना आहे प्रत्येक शेतकऱ्यांची, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची, जे या सगळ्या परिस्थितीशी सामना करताय त्यांची ही सगळी भावना आहे। आणि त्यांची ही जी कविता आहे ते ऐकून जे आहे तर अंगावर अक्षरशः शहारे येतात। शेतकऱ्यांची भावना त्यांनी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। अनेक शेतकरी आहेत मराठवाड्यातील, अशीच काही परिस्थितीशी ते सामना करतायत। गावात पाणी नाही आहे, टँकरने पाणी येतोय, तो पाणी ही दूषित आहे, अशा दूषित पाणी पिऊन जीवन जगावं लागतंय। माणसांना तरी पाणी कुठेतरी उपलब्ध होतोय, मात्र दुसरीकडे जनावरं आहेत त्यांची परिस्थिती जी आहे तर गंभीर बनली आहे। मी बसलोय अशी परिस्थिती जी आहे अनेक धरणांमध्ये झाली आहे, अनेक प्रकल्प कोरडे पडले आहे। मराठवाड्याचं तहान भागवणारं जायकवाडी धरणात देखील 5% पाणी उरलंय आणि अशात शेतकरी हवालदिल झाला आहे, हतबल झाला आहे आणि त्या हतबलतेची जी त्याची व्यथा आहे ती आपण या कवितेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।